कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे बाबा. बरेच लोक म्हणतात महाराज ते गावामध्ये भगवे कपडे घालून भिक्षा मागतात त्यांना साधू म्हणावं. त्यांना सुद्धा साधू म्हणता येत नाही बाबा. कशावरनं बरं? माझ्या जीवनातला अनुभव सांगतो बाबा, लक्ष देऊन ऐका. आमचं गाव आता हायवेच्या जवळ असल्यामुळे तिकडनं ते आग्रा वगैरे त्या साईडनं येतात ते. आता प्रयागवरनं एक साधू आला आणि आमच्या गावामध्ये एक बाई एवढी उपाधी कोरे, चंद्रकांत बाबा तुम्ही 4-5 वर्षापासून येत आहेत आमच्या गावाला, त्यावेळेला एवढी उपाधी खोरे, नुसतं कुत्रं तिनं अंगणमा चालणं गे 6 महिना मका सापडे ना त्यानं तंगड मोडाशी राहत नाही. खवट खोब रामान ती बहीण मग काहीच फरक नाही. एक हिस्सा नंदुरबारनी जरीला पांढरी चांगली मिरची, इतकी खतरनाक आहे ती बहीण. इस्तोले हात माधरेल परवडच, पण ती बहीण नावलेल परवडत नाही. तिने सासूची सेवा केली नाही, सासऱ्याची सेवा केली नाही, दीर्जेट कोणाचीच सेवा केली नाही. आणि अशी ती माता घरातलं सर्व कामधंदा अरुण अंगणामध्ये बसलेली होती. तिकडनं प्रयाग साईडकडनं एक भगवी लुंगी घातलेला, अंगावरती उपरणं टाकलेला, प्लास्टिकनं रुद्राक्षाची माया घालेल, मोठमोठ्या जटा प्लास्टिकनं चिटकायल आणि आला तो मस्तपैकी. तो आती हिंदी मा बोले, मला हिंदी जमत नाही. आमची हिंदी म्हणजे अशी, हमारे गाव में इतना पाणी पडा, इतना पाणी पडा, डाबुरले के डाबुरले वर्ग नाम, कोल्हे के कोल्हे राहिले, अशी आमची हिंदी बाबा. आमची मराठी सुद्धा ठिकाणवर नाही हो, आमची मराठी सुद्धा ठिकाणवर नाही. आमच्या गावामध्ये एका जणाचा अपघात झाला, त्याला बघायला गेलो. म्हटलं दादा अपघात कस काय झाला? तो म्हणे काय नाही हो बाबा, वाकडांवर फाकडायला गेलो, कंडाडून दिली म्हणे. अशी मराठी बाबा आपले, लक्ष देऊन ऐका. त्यावेळेला ऐका बरं का, तो साधू आला त्या आईजवळ उभा राहिला. ती आई कोण होती? 1 नंबरनी उपाधीखोर, भांडणखोर. आणि तिच्याजवळ गेला आणि तिला सांगितलं म्हणे, माय तू भलते गुणवान शे म्हणे, माय माय तू भुक्यानी भूक जानस, दिशानी तीच जानस, माय तू उपाशी कोणले जाऊ देत नाही. देरजेट ना करता भरपूर करतुनी, पण देरजेटने तुनी जाणीव करी नाही. सासू सासरांनी भरपूर सेवा करी, पण सासू सासरान तुले वेगळी फेकी दिदी. माय तू स्वतःले साधारण समजू नको. अमावस्या पौर्णिमा उनिका माय तुना कन कन करस म्हणी, माय तुले झोप लागत नाही म्हणी, माय भाकरले तू कास का, तुले भाकर कासाय तुले कडत नाही म्हणी, माय माय तू स्वतःले साधारण समजू नको. तुना अंगवर कुळदेवतानी छाया से म्हणी, माय. आता खरंच सांगा बाबा, एवढं जर त्या बावली ती बहीणनं वर्णन कर दिलं, ती बहीण किती खुश झाली असेल. याने हळूच कने अंदाज लावला बाबा, माय खुशवी जाल मैंने भागीस कन सांग, माँ बाबा काशी को जा रहा है तेरे नाम से भंडारा लगाएगा, देती है के कुछ दाल चावल. मायने मांगला पुल्ला कसा ना विचार करा नाही, अर्धी गुंटी तांदूळ अर्धी गुंटी घेऊन दी टाकी. त्यांनी त्या दोन्ही गोंट्या उचल्यात. आमच्या गावाच्या बाहेर एक दुकानावरती गेला, पिऊन झोपून राहिला. यांना साधू म्हणावं आपला ऐका. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी, हो ज्याला ही पारख खडाली तोच या जगामध्ये सिद्ध झाला आणि त्यालाच या जगामध्ये संत भेटतील. ऐका, साधू कोणाला म्हणावं बाबा? भगवे कपडे घालून येतात त्यांना सुद्धा साधू म्हणता येत नाही. मग महाराज जे कीर्तन करतात त्यांना साधू म्हणावं. आम्ही प्रमाण दिलं आमच्या काकाश्रीने. लोभ अहंता नाही म्हणा, ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नाहीये, क्रोध नाहीये, त्याला या जगामध्ये साधू म्हणावं, त्याला या जगामध्ये संत म्हणावं, त्याला या जगामध्ये महात्मा म्हणावं. हो, मुक्ताबाई सुद्धा मुक्ताबाई महाराजांचा अजून एक प्रमाणे, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, संपूर्ण जगताचा अपराध सहन करण्याची ज्याच्या जवळ सहनशीलता आहे त्याला या जगामध्ये साधू म्हणावं, त्याला या जगामध्ये योगी म्हणावं. अरे किती क्षमा, किती शांती या संत महात्म्यांकडे असते. लक्ष देऊन ऐका बरं का. जगद्गुरु तुकोबरायांना मंबाजी बुवाने बोरीच्या काठीने मारलं. एवढं मारलं तुकोबरांचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. एवढंच नाही बाबा, काठी कुठंच तो मारलं, लाथा बुक्यांनी मारलं. परंतु तेच तुकोबराय संध्याकाळी कीर्तनाला उभे राहतात. मंबाजी बुवा दिसत नाही तर तुकोबरायांनी टाळकऱ्यांना सांगावं भजन चालू ठेवा, आताच मंबाजी बुवाला घेऊन येतो. तुकोबराय मंबाजी बुवाच्या घरी जातात आणि सांगतात, बुवा कीर्तनाला चला ना. बुवा उठत नाही. सांगितलं महाराज तुम्ही कीर्तनाला काय येत नाही, मला माहिती आहे. दुपारी तुम्ही मला मारलं, तुमचे हातपाय दुखत असेल, आणा तुमचे हातपाय चेपून देतो. विचार करा, अरे ज्या माणसाने जनावरासारखं मारलं त्याच माणसाचे हातपाय जगद्गुरु तुकोबराय चेपतात. याचं कारण एकच होतं, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. ऐका, ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरांचं नाव घेतल्याबरोबर साधारण व्यक्तीला सुद्धा लोक पाया पडतात, त्याच्या अर्ध्या रात्रीला त्याच्या हातामध्ये पाकिट देतात, नारळ देतात. त्या ज्ञानोबरांना समाजाने किती त्रास दिलेला या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. बाबा ऐका,
कीर्तन म्हणजे निवड हसवण्याचं साधन नाही. ज्या संतांनी ही कीर्तनाची परंपरा लादून दिली ना, त्या संतांच्या जीवनचरित्राकडे सुद्धा आपण विचार केला पाहिजे, त्यांचाही विचार केला पाहिजे. अरे ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबरांना समाजाने किती त्रास दिला. अरे संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानोबरांना बोलत होते. एवढंच नाही बाबा, आता कोणीच बोलू नका बरं का मध्ये. ज्ञानोबरांना संन्यासाची पोरं म्हणून बोलत होते, लाथा बुक्क्यांनी मारत होते. ज्ञानोबराय आळंदीत गेले तर हाकलून देत होते. एवढंच नाही, ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये कोणी शेण टाकत होतं, कोणी माती टाकत होतं. एवढंच नाही बाबा, इंद्रायणीमध्ये माझ्या माऊलीने स्नान करावं तर लोकांनी म्हणावं इंद्रायणी बाटवली. अरे ज्या ज्ञानोबराचं दर्शन घेण्याकरता हा समाज 2-2, 3-3 तास पर्यंत रांगेत उभा राहतो ना, त्याच ज्ञानोबरांना एक आडी या समाजाने नुसतं समोर सुद्धा येऊ दिलं नाही, समोर सुद्धा येऊ दिलं नाही. विचार करा किती त्रास या समाजाने ज्ञानोबरांना दिला असेल. लाथाबुक्कांनी मारावं, मधुकरी घेण्याकरता जर आळंदीत गेले, कोणी शेण टाकावं, लहान मुलांना मारायला सांगावं. सावली अंगावरती पडली तर लोक म्हणत होते विटायला लागला आम्हाला, या कार्ट्यांची सावली पडली. संन्यासाची पोरं म्हणून हिनवत होते. एवढंच नाही, ऐन लहानपणी बालपणी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या आई वडिलांचा हात डोक्यावर न गेला. याचं कारण फक्त हा समाज, एवढा त्रास या समाजाने दिला. ऐका, दिवाळीसारखा प्रसंग होता. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. प्रत्येकाच्या घरी दिवे लावले होते. कोणाच्या घरी गोडधोड अन्न शिजत होतं. आणा तो डोळ्यासमोर, आणा तो प्रसंग. माझ्या ज्ञानाबाईला किती त्रास या समाजाने दिला असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोणाच्या घरी नवे कपडे घातले जात आहेत, कोणाच्या घरी दिवे लावले जात आहेत, कोणाच्या घरी गोडधोड स्वयंपाक होतोय. परंतु बाबा, सिद्ध बेटावरती असणारी जी छोटीशी कुटिया होती ना, त्या कुटियेमध्ये एक थेंबर तेल सुद्धा दिवा लावण्याकरता नव्हतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या निवृत्तीनाथांनी विचार केला, अरे मी उपाशी झोपलो ना चालेल, पण माझे लहान बहीण भाऊ आहेत ना, त्यांना उपाशी झोपू देणार नाही. जोडी घेतली, आळंदीमध्ये आले. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर काका घरासमोर उभं राहावं आणि माझ्या निवृत्तीनाथांनी सांगावं ओम भवती भिक्षाम देही. एवढं म्हटल्याबरोबर घराचा उघडलेला दरवाजा बंद व्हावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक घर नाही, 2 घर नाही, जवळजवळ जेवढे घर माझे ज्ञानोबर निवृत्तीनाथ जात होते ना काका, तेवढ्या सर्व घरांचा दरवाजा निवृत्तीनाथांना पाहिल्याबरोबर बंद होत होता. कोणीतरी दयाग्रंथ करण्याच्या व्यक्तीने माझ्या निवृत्तीनाथांच्या जोडीमध्ये 3 वस्तू टाकल्या बाबा. माझ्या निवृत्तीनाथांनी जोडीकडे पाहिलं नाही. जशी आई लेकराला उराशी लावते ना, तसं माझ्या निवृत्तीनाथांनी ती जोडी उराशी लावावी. वाऱ्याच्या वेगानं सिद्ध बेटाकडे पडत सुटावं. सिद्ध बेटावरती पोहोचले, कुटेमध्ये गेले, जोडी उघडून पाहिली. 3 वस्तू दिसल्या. हरभऱ्याची डाळ होती, गुळाचा खडा होता आणि गव्हाचं पीठ होतं. हे पाहिल्याबरोबर माझ्या निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये घडाघडा अश्रूंच्या धारा आल्या. मुक्ताबाईनं विचारलं, दादा का रडतात तुम्ही, काय झालं तुम्हाला, सांगा ना दादा. दादा, जेव्हापासून मायबाप गेले ना दादा, तेव्हापासून आमच्या डोळ्यात तुम्ही अश्रू येऊ दिलं नाही दादा. आमची आई तुम्हीच होतात दादा, आमचा बापही तुम्ही होतात दादा, परंतु आज तुम्ही का रडतायत दादा. दादा, तुम्हाला आईची आठवण आली का दादा. दादा, तुम्हाला बाबांची आठवण आली का दादा. माझ्या निवृत्तीनाथांनी सांगून, नाही ग मुक्ता, अगं त्यांच्या आठवणीत जर रडलो तर तुम्हाला कोण सांभाळेल. पण ही जोडी बघून मला आठवण आली ग. या जोडीमध्ये जे साहित्य आहे ना, त्या साहित्याने आपल्याला मांडे बनवून खाऊ घालायची. माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईनं सांगावं, दादा अरे जेव्हापासून माय गेली ना, तेव्हापासून शिडी पूर्णाची पोळी तर जाऊ दे, शिडी भाकर सुद्धा समाजाने दिली नाही आपल्याला. माझी चिमुकली मुक्ताबाई निवृत्तीनाथांना सांगते, दादा रडू नका ना, तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा झाली, मी जाते ना कुंभारवाड्यामध्ये, कापर घेऊन येते आणि तुम्हाला मांडे तयार करून दाखवते. दादा रडू नका ना दादा. माझी चिमुकल्या मुक्ताबाईने काका कुंभारवाड्यामध्ये जावं, खापर घेऊन यावं आणि ज्या वेळेला ते खापर त्या ठिकाणी घेऊन येत असताना वाटेमध्ये विसोबा काकाने अडवावं आणि विसोबा काकाने सांगावं, काही ग संन्याशाची कार्टी,
सकाळी सकाळी सणासुदीच्या दिवसाला तुझं दर्शन झालं, माझा दिवस खराब झाला, मला विटाळ लागला, 5 वेळा मला इंद्रायणीचं स्नान करावं लागेल. अभद्र शब्दांनी बोलायला लागला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुक्ताबाई सांगते, काका अहो काय पाप केलं आम्ही, काय झालं, असं का बोलतात तुम्ही, आम्हाला बोलू नका ना. एवढं म्हटल्याबरोबर त्या विसोबा काकाने त्याच्या दगडासारखे कडक झालेले हात माझ्या मुक्ताबाईच्या कानफटीत जोरात मारले. माझ्या मुक्ताबाईच्या कोड्या कोड्या गालावरती त्या दगडासारखे कडक झालेले हात उमटले. माझ्या मुक्ताबाईच्या हातातलं कापर खाली सुटलं, कापराचे तुकडे झाले. माझ्या मुक्ताबाईनं 2 हात गालाला लावावे आणि सिद्ध बेटाच्या दिशेनं माझी मुक्ताबाईनं जावं. ज्ञानोबराने विचारावं, काय ग मुक्ते, काय झालं तुला, का रडते तू. त्यावेळेला माझ्या मुक्ताबाईने सांगावं, दादा विसोबा काकाने मारलं. मला विसोबा काकाने मारलं नाही याचं मला राग नाही, माझा बाप राहिला असतं मला मारलं असतं. पण दादा मला एकच वाईट वाटतं रे, माझ्या मोठ्या दादाने, निवृत्ती दादाने एवढ्या दिवसामध्ये मला माझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त माझ्याकडे मांडे खाण्याची इच्छा प्रकट केली. मांडे तयार करण्याकरता खापर लागत होतं, ते खापर घेण्याकरता गेली. विसोबा काकांचे खापर फोडून टाकलं, याचं मला दुःख वाटलं, मारण्याचं मला दुःख नाही. त्यावेळेला ज्ञानोबरांनी सांगावं, मुक्ता काळजी करू नको, तुला मांडे तयार करायचेत ना, मांडे तयार कर, तुला मांडे भाजून दाखवतो. माझ्या ज्ञानोबरांनी योग आज्ञेने जठर अग्नी प्रज्वलित करावा, पाठ तव्यासारखी लालबुंद करावी आणि माझ्या मुक्ताबाईने ज्ञानोबराच्या पाठीवरती मांडे भाजावेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे साधं मातीचं खापर सुद्धा या समाजाने विश्वमाऊली ज्ञानोबरांना दिलं नाही, एवढा त्रास या समाजाने ज्ञानोबरांना दिला. जर ज्ञानोबरांनी विचार केला असता बाबा, तर त्रास देणाऱ्या मंडळींना क्षणात जाडून भस्म करण्याची ताकद विश्वमाऊली ज्ञानोबरांकडे होती. परंतु बाबा ज्ञानोबरांनी तसं न करता उलट ज्या समाजाने त्रास दिला त्या समाजाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा समाजाकरता म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करी आनंदे भरीन तिन्ही लोक. याचं कारणच एक होतं बाबा, ते कारण म्हणजे फक्त आणि फक्त योगी पावन मनाचा साह्य संपूर्ण जगताचा अपराध सहन करण्याची सहनशीलता त्या संतांकडे असते, म्हणून त्यांना साधू म्हणावं. अरे एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा येऊन थुंकला तरी राग आला नाही. एकनाथ महाराजांना बाजूलकरांना जयस महाराज उभं करा बरं. हो बाबा, माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. माझं साक्री तालुक्यात कीर्तन होतं, गावाचं नाव नाही सांगत. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, नारायण बाबा, बसने फिरायचो. आता साक्रीला उतरल्यानंतर त्या मंडळीला मी फोन केला, म्हटलं दादा मला घ्यायला या. त्यांनी एका मुलाला पाठवलं घेण्याकरता, त्याने मला गाडीवरती बसवलं. त्या मुलाला गुटखा खाण्याची सवय होती. गाडी वाऱ्याच्या वेगानं प्रारंभ झाली, सुरू झाली, गाडी हायवेनं जायला लागली. त्याने तोंडात इमल टाकली, तो गुटखा टाकला आणि त्याला थुंकी आली की दर 2 मिनिटाला थुंकायचा आणि ते शिंतोडे माझ्या अंगावरती उडायचे. त्याला पहिल्यांदा सांगितलं, दादा माझ्या अंगावरती उडतायत ना. हो महाराज काय हरकत नाही. अजून पुढे गेला, अजून थुंकला, अजून माझ्या अंगावरती उडले. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा झालं. पण 4थ्यांदा ज्या वेळेला तो थुंकायला लागला, मला एवढा भयंकर राग आला, पायातली चप्पल काढली, पाठीवरती जोरात मारणार. तेवढ्यात माझं लक्षात आलं, जयेश महाराज सावधान. नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला तरी राग आला नाही. त्याच नाथ महाराजांच्या अभंगावरती कीर्तन करून पोट भरणारे 3च वेळा थुंकला तरी एवढा राग आला. हो सोपं गोष्ट नाही बाबा. संतांमध्ये ना आमच्यामध्ये फार मोठा फरक असलं पाहिजे. त्यांना साधू म्हणावं. जगाचा उद्धार करण्याची प्रवृत्ती साधूकडे असली पाहिजे, त्यांना साधू म्हणावं. लोक आम्हाला साधू म्हणतात, आम्ही सुद्धा साधू नाही, आम्ही हरभरा भरीन पैनारा शतच बप. हो ऐका, ऐकायला संबंध नाही, त्याला धन्यवाद जेल नाही संबंध, कालांनी जेवण करी जा. ऐका, कोणाला साधू म्हणावं बाबा. हो संत महात्म्य कीर्तन करायचे तर संतांच्या कीर्तनाचा एक हेतू होता बाबा, समाजाला देव कसा प्राप्त होईल, संत समाजाच्या अंतःकरणामध्ये भक्ती कशी रुजेल, हा त्या संतांच्या कीर्तनाचा हेतू होता. आमनं मी बाकीना असं सांगत नाही, बाबा बसलेले तिथं. बाबा माफी मागून बोलतो बरं, मी मनच संग्रह. मी जेव्हा फेटा बांधतो ना, संतांच्या कीर्तनाचा हेतू होता देव कसा मिळेल. मी फेटा बांधून टाइमली विचार करस कितला भेटतील. हो हा आमच्यातला फरक आहे बाबा. संतांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत होत होते, मेलेला माणूस संत महात्म्यांच्या कीर्तनात जिवंत होत होता. आमना कीर्तन जिवत मारायला लाग्या मावल्या काटून घ्या बरं.
ते पहिले कसं काय ते व्हिडिओ टाकाटाकी चालू शे सध्या. पहिले आपलं दुकान छोटस आहे, कोण रिकामा काम करीन भाऊ. ऐका ना, जीवनामध्ये लक्षात घ्या, संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं. मला वाटतं विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचे लक्षण सांगत असताना ज्ञानोबराय गोड भाषेत वर्णन करतात. ऐका, ज्ञानोबरांची भाषा आहे. तरी गेली आसेच न करी न पावता चाडदरी, जो सुनिच्चडो अंतरू मी हृदयसा, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, जो मनी ऐसा झाला संगे तोचे सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित, आता ग्रहादीत आगवे काही न लगे त्या जावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून या, देखे अग्नी विजुनी जाय, मग जे राखुंडी केवडू होय, तैते कापुसे गिवसे जे आपणी, तैसा असते नि उपाधी, नाकडी जे तो कर्मबंदी, जयाची बुद्धी संकल्प नाही, यांना साधू म्हणावं. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कसलाही संकल्प नाही त्याला साधू म्हणावं. आम्हाला कशाला साधू म्हणतात? मग तुकोबरांनी त्या काळामध्ये हा विचार केला की बाबा रे, जसं आजच्या मी जेवढ्या ओव्या बोललो त्याच्यामधलं तुम्हाला काय समजलं बरं? आणि जेवढं तुम्हाला समजत नाही ना तेवढंच चांगलंय. तुम्हाला जर कीर्तनाना कीर्तन पाठवली घ्या, आमले ऊसतोडाला लिंग जाणं पडे बेट पाठवलेली. ऐका, लक्ष देऊन ऐका. साधू कोणाला म्हणावं? ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझा संकल्प नाहीये त्याला जगामध्ये साधू म्हणावं. हे तुकोबरांनी विचार केला. तुकोबरा विचार करतात की बाबा रे, आज असं या फसवणाऱ्या लोकांची गर्दी आहे तसं त्या काळामध्ये सुद्धा असेल. आज आपण आहोत तो सामान्य जनतेला आपण यांच्यापासून दूर करतोय, परंतु ज्या वेळेला आपण गेल्यानंतर या सामान्य जनतेची फसवणूक होईल हा विचार तुकोबरांच्या बुद्धीमध्ये आला. हा विचार तुकोबरांनी केला आणि त्यावेळेला तुकोबरांच्या विचार मंथनातनं त्या अमृत गंगेतनं या अभंगाची निर्मिती झाली. आणि या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वैष्णवांचं अंतर्बाह्य लक्षण सांगतात. पहिल्या चरणात विष्णुदास जगी पाप पुण्य अंगे नातडे, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वैष्णवांना झुंजार ही संज्ञा प्राप्त करून देतात किंवा वैष्णवांना झुंजार ही पदवी प्राप्त करून देतात. व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने जर आपण बारकाईने विचार केला तर झुंजार या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. झुंजार या शब्दाला समानार्थी शब्द आहेत लढवय्या, योद्धा किंवा वीर. वीर विठ्ठलाचे गाढे कडे काढ पाया पडे. बारकाईने जर विचार केला तर तुकोबरा या अभंगाच्या द्वारा वैष्णवांना वीरच म्हणतात. काय म्हणतात? वीर म्हणतात. वीर सुद्धा 2 प्रकारचे आहेत बाबा. किती प्रकारचे? त्या कर्णाधीन प्लास्टिकने तलवार लिहिन फिरतं त्याने बरं. वीर 2 प्रकारचे आहेत. पहिला आहे व्यवहारातला वीर आणि दुसरा आहे परमार्थातला वीर. व्यवहारातला वीर एखाद्या सोबत युद्ध करतो, त्या युद्धामध्ये समोरच्या व्यक्तीला मारतो, त्याच्यावरती विजय प्राप्त करतो, त्याला व्यवहारातला वीर म्हणतात. रामायणातील वीर आहेत हनुमंतराय आणि महाभारतातील वीर आहेत अर्जुन. अर्जुनाचं कौतुक करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबराय मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाचं कौतुक करतात. महावीर आक्राक्षोईन तुआ एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोंदड पाणी झुंजविल तुते. 11 अक्षोहिणी सैन्यासोबत एकट्या अर्जुनाने युद्ध केलं. एवढं सामर्थ्य अर्जुनाकडे होतं. अजून सांगू, मला वाटतं वाल्मिकी रामायणामध्ये वीरांचे 5 प्रकार सांगितलेत बाबा. किती प्रकार? 5 प्रकार. त्याग वीरो दया वीरो विद्या वीरो विचक्षणः पराक्रम महावीरो धर्मवीरो सदाश्रितः. असे 5 प्रकार वीरांचे सांगितलेत बाबा. कोण? हे झाले व्यवहारातले वीर. काय? हे झाले व्यवहारातले वीर. हे समोरच्या व्यक्तीसोबत युद्ध करतात, त्या युद्धामध्ये समोरच्या व्यक्तीला हरवतात, त्याच्यावरती विजय प्राप्त करतात, तेव्हा त्यांना ही वीर ही संज्ञा प्राप्त होती. हे झाले व्यवहारातले वीर. मग महाराज परमार्थातले वीर नेमके कोणते? तर ऐका, एखाद्या सोबत युद्ध करून एखादा व्यक्ती 10 लोकांसोबत युद्ध करू शकतो, त्याच्यावरती तो सहज विजय प्राप्त करू शकतो. परंतु आई काका, आपल्याच शरीरातील आपल्याच इंद्रियांसोबत युद्ध करणं सहज सोपं नाही. काय? सहज सोपं नाही. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या इंद्रियांवरती विजय मिळवणं सहज सोपं नाही. इंद्रियांवरती विजय मिळवणं फार कठीण आहे बाबा. मी सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबराची भाषा आहे. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडे ते थोर, युगात होय ते वीर विराग सहाती. इंद्रियांवरती विजय प्राप्त करणं सहज सोपं नाही. साधू राहिला, मोठा विद्वान राहिला, ब्रह्मचारी राहिला,
तरी सुद्धा त्याला सहजासहजी इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. बघा, पटण्याकरता तुम्हाला रामायणातला गोड सिद्धांत, महाभारतातला गोड सिद्धांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. कशावरनं बोलतोय मी? साधूला सुद्धा इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. जो पियात का जागेच येतच ना. हो, नाही तर बस बाबांनीचा सांगिराय ना, आम्ही जपा काढली द्या तसं न करार काका सुनी. ऐका, एक तर माल कसं आहे बाबा, हास अडता येत नाही. काली तुमले हसणं ज्या आदरणे बाबांचंच कीर्तन येऊ द्या. हो विठाला म्हणून आज काली ती बरणी आहे, तुम्ही काळजी करू नका. ऐका, तर काका जेमिनी नावाचे ऋषी आणि व्यास महाराज दोघं बसली होती. आता व्यासांना कवित्व करण्याची शक्ती असल्यामुळे व्यासांच्या मुखातनं सहज एक श्लोक निघाला. तो श्लोक बोलण्याच्या अगोदर सर्व महिला मातांची माफी मागतो बरं. त्याचा अर्थ खूप आगळा वेगळा. ऐका, मात्रा स्वत्रा दुहित्रा वान विविक्तासना भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वान समपे करशती. या श्लोकाचा अर्थ असा आहे काका, विद्वानाने सुद्धा एकांतामध्ये आई, बहीण आणि मुलगी यांच्या सोबत राहू नये, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे ज्या वेळेला जेमिनी ऋषींना ऐकलं, जेमिनी ऋषी म्हणे महाराज लिहिता येतं म्हणे, काही बी लिहत जाऊ नका. विद्वानाला कस काही इंद्रिय फसवतील म्हणे. हो, विद्वानाला सुद्धा इंद्रिय फसवतातच म्हणे. काहीतरी उदाहरण द्या म्हणे. मला 10 दिवसाचा कालावधी द्या. दिला बाबा 10 दिवसाचा कालावधी मस्तपैकी व्यासांना. आणि एके दिवशी जेमिनी ऋषी आश्रमामध्ये बसले होते, एकटे बसलेले होते. धो पाऊस पडत होता आणि संधी साधून व्यासांनी एका सुंदर तरुण मुलीचं रूप धारण केलं आणि जेमिनी ऋषींच्या आश्रमाबाहेर जाऊन उभे राहिले. हे ज्या वेळेला जेमिनी ऋषींनी पाहिलं त्या तरुण मुलीला, जेमिनी ऋषींच्या अंतःकरणामध्ये काम भावना जागृत झाली आणि ते त्या मुलीजवळ गेले आणि त्या मुलीला सांगितलं, बघ माझ्यासोबत लग्न कर. ती मुलगी म्हणे, महाराज लग्न करायला तयार आहे, पण माझ्या धर्माची अशी रीत आहे, नवरदेवाने नवरीला पाठीवरती घेऊन 7 प्रदक्षिणा माराव्या लागतात. हो म्हणे, 7 नाही 700 मारसू, फक्त लग्नाला होकार दे. आती तव सांगतच परिस्थितीशी आधी बिन आते जसं तसं तव बी होतं. मी बाकीनं काय बोलत नाही. ऐका, त्यावेळेला काका यानं सांगितलं म्हणे, काळजी करू नको, यज्ञ कुंड प्रज्वलित करण्यात आला. त्या मुलीला पाठीवरती घेतलं आणि ती खरं मुलगी होती का? कोण होते ते? वा वा. त्या मुलीला पाठीवरती घेतलं. 1 प्रदक्षिणा झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या. 6व्या प्रदक्षिणाला ती मुलगी एवढी जड झाली, जेमिनी ऋषींना तिचं वजन सहन झालं नाही आणि जर दडा कशी जमिनीवरती फेकल्याबरोबर बाबा मुलीचं रूप नष्ट झालं आणि पांढऱ्या शुभ्र दाढीवाले व्यास प्रकट झाले. आणि मग जेमिनी ऋषींनी व्यासांना पाहिलं, लज्जेने खाली मान घातली आणि सांगितलं, त्यावेळेला व्यासांनी सांगितलं म्हणे, महाराज सांगा आता विद्वानाला काम जागृत होतो का नाही? जेमिनी ऋषीने सांगितलं, म्हणले महाराज विद्वानाला सुद्धा काम जागृत होतो. हा श्लोक नष्ट नका करू. तर या श्लोकाला पुढे अंमलात सांगण्याचं तात्पर्य एकच आहे काका, विद्वानाला सुद्धा इंद्रिय फसवतात, विद्वानाला सुद्धा इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. सहज सोपं नाही, सहज फार कठीण इंद्रियांवरती विजय मिळवणं. परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवरे काव्यतीर्थ जगन्नाथांना पवारांनी या इंद्रियांना कुत्र्याची उपमा दिलेली बाबा. ते म्हणायचे, जसं मी त्यांना बघितलं नाही बरं, पण त्यांची ऑडिओ क्लिप ऐकतो. कसं आहे, जे ना ऐकू त्यांना नाव सांगा का रिकामा काम करू. एखादा विचारली जर आपलं ते रस्त्यावर दुकान कोण उपडत तर ती सांगता येत नाही. ऐका, त्यावेळेला बाबा जसं घरामध्ये आपण कुत्रा पाळतो, कुत्रा जर मालकाचं ऐकत असेल, लोक कुत्र्याचंही कौतुक करतात, मालकाचंही. वा वा वा, अमक्या दादांचा कुत्रा त्यांचा ऐकतो. आणि जर उलटवी घेते मालकच जर त्या कुत्र्यानं ऐकायला लागेल, जे सांग कुत्रा त्याची म्हणू नका बरं, महाराज आमले बोलणार रिकामा कामी विचारतील, मला रात्री जाणं. ऐका, जर उलट झालं, मालकच कुत्र्याचं ऐकायला लागला तर लोक शिव्या देतील. कुत्र्यानं ते कंबर मोडतीनं या भाऊ नव्या अंदाज सापडाव नाही. मग काका, जसं कुत्र जर मालकाच्या ताब्यात असेल लोक कौतुक करतात, मालक जर कुत्र्याच्या ताब्यात गेला लोक शिव्या घालतात. अगदी त्याच पद्धतीने इंद्रिय रूपी कुत्रे जर जीवरूपी मालकाच्या ताब्यात गेले तर स्वर्गाची प्राप्ती आहे, आणि जीवरूपी मालक जर इंद्रिय रूपी कुत्र्याच्या ताब्यात गेला तर नरकाची प्राप्ती आहे. म्हणून इंद्रियांवरती सहज फार
कठीण इंद्रियांवरती मी विजय मिळवला. म्हणून महाराज म्हणतात या संत महात्म्यांनी या इंद्रियांवरती विजय प्राप्त केला. काम क्रोध बंदी कानी तो काम न्याय दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो कोसावी. शिवाय त्यांना पाप पुण्याने सुद्धा संत महात्म्य बाधित होत नाही. त्यांच्या हातून पाप क्रिया घडत नाही, पण यदा कदाचित घडली तर बाबा ते पाप त्यांना लागत नाही. मग महाराज निर्माण झालेलं पाप कुठे जातं तर जे त्या संतांची निंदा करतात त्यांना ते पाप लागत असतो. पुण्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. संत हे देवरूप झालेले, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देवरूप झाले, त्यांच्या हातून पुण्य घडतं, पण पुण्याची त्यांना गरज नाही. मग महाराज निर्माण झालेलं पुण्य कुठे जातं तर जे त्या संतांची सेवा करतात त्यांना ते पुण्य लागत असतं. पुण्यवंत व्हावे मग का हो महाराज त्यांनी इंद्रियांवरती विजय प्राप्त केला आम्हाला मान्य. पाप पुण्याने ते बाधित होत नाही हेही आम्हाला मान्य आहे. मग एवढं सर्व त्यांनी कोणत्या साधनावरती केलं ते साधन महाराज दुसऱ्या चरणात सांगितलं. गोविंद